वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर मित्रांनो, आज आहे अंगारकी संकष्टीचा दिवस. तर आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये मी रमा रुक्मान खूप खूप स्वागत करते. तर आजचा हा सुंदर असा मंगलमय दिवस आहे आणि त्यामुळे मी देवघरात जरा वेगळ्या पद्धतीने सजावट करण्याचा विचार करत होते. त्यामुळे लाल आणि पिवळा रंग आज मी वापरणार आहे आणि म्हणूनच मी इथे ठरवलं होतं की ह्या कॉम्बिनेशनचं आपण असं काहीतरी वेगळी अशी सजावट आज करून पाहू शकतो. त्यामुळे बरंचसं डोकं लढवल्यानंतर मी एका डिसिजनवर पोहोचले आणि मी हे 2-3 वस्त्र डिसाईड केली होती. आज देवांना सुद्धा छान असा मी जल अभिषेक करून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता की दिव्यांची सुद्धा मी ते छान अशी सजावट आज केलेली आहे. मी वेगळे असे सुंदर असे मातीचे दिवे आज सिलेक्ट केलेले आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल अनेक जण असं आपल्याला विचारतात की पूजेमुळे काय होतं? तर यावरूनच मी एक वाचलेली कथा मला आता इथे लक्षात आली, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर देवावर किती प्रेम करावं असं एका शिष्याने गुरुला विचारलं आणि प्रेम खरंच कधी मोजताच येत नाही. ही अशी गोष्ट आहे की ती इतकी मोठी आणि व्यापलेली असते की त्याला काही मोजमाप असेल असं मला वाटत नाही. जसं आपण एखादी आई आपल्या मुलावर किती प्रेम करते हे आपण मोजू शकतो का? तर मला वाटतं देवावरच्या प्रेमाचं सुद्धा असंच असावं. तर इथे गुरुजी एका नदीच्या काठावरती शांत बसलेले होते. त्यांनी एक स्मित हास्य केलं आणि नदीकडे बोट दाखवले. नदीत काही कमळ आणि बदक होती. परत शिष्याने तोच प्रश्न केला की कमळासारखे करावे की बदकासारखे? त्यावरती गुरुजी म्हणाले की कमळासारखे करावे. शिष्य म्हणाला, बदकासारखे आपण का करू नये? गुरुजी त्यावर म्हणाले, पाणी आटले की बदक हे दुसऱ्या ठिकाणी निघून जातील, पण कमळ इथे सुकून जातील आणि पाणी आले की ती पुन्हा टवटवीत होतील. प्रेम असं असलं पाहिजे. देवाला काही मागून मिळालं नाही तर देव बदलायचा नसतो आणि आपला विश्वास सुद्धा कमी करायचा नसतो. प्रार्थनेमुळे देव बदलत नसतो किंवा त्याच्यामुळे परिस्थिती सुद्धा बदलत नसते, पण प्रार्थना करणारी ही व्यक्ती बदलत असते. आणि अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे हे कधीही महत्त्वाचे आहे. तर ही कथा वाचल्यानंतर मला खरंच हे एकदम पटलं की देवाची खरंच काही लोकांना असं प्रश्न विचारतात की मी इतकं करतो किंवा मी हे वाचतो तरी पण माझी परिस्थिती बदलत नाहीये किंवा माझे हेल्थ इश्यूज कमी होत नाहीये. पण मला सुद्धा असंच वाटतं की आपण देवाकडे सतत काहीतरी मागण्यापेक्षा त्या ऊर्जेचा तुम्ही अनुभव घ्या की देवाची पूजा केल्यानंतर जी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते ती महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती बदलत असते. ना की तुम्ही देवाकडे काहीतरी मागितल्यामुळे परिस्थिती बदलत असते. तर आपण बदलत असतो, आपले विचारच ह्या गोष्टी बदलत असतात आणि आपल्या विचारांमुळे आजूबाजूची परिस्थिती बदलत असते. कारण समोरची परिस्थिती ही आपल्या रिॲक्शनवरती अवलंबून असते. आपण त्या गोष्टीला कशी रिॲक्शन देतो आहे किंवा ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची ज्या प्रकारेचा दृष्टिकोन हवा किंवा जो प्रकारचा विचार करायला पाहिजे आपण, तो हा आपल्याला पूजेमधून मिळतो. कारण आपलं मन शांत होतं. आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायला जातो आणि नकारात्मक गोष्टी आपल्या मनातून आपोआपच निघून जातात. आपण इतरांबद्दल जो मनामध्ये द्वेष बाळगतो, आपल्या मनामध्ये जो अहंकार असतो, ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात, त्या हळू कमी होत जातात. कारण आपल्याला इतर गोष्टींचा विचार करायलाच वेळ नसतो. जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये लक्ष देतो किंवा अध्यात्मामध्ये आपला जेव्हा रस वाढतो, तेव्हा बाकीचे ज्या गोष्टी असतात, जे नकारात्मक आपल्यामध्ये ज्या गोष्टी असतात, त्या आपोआपच कमी होतात. राग, लोभ, मत्सर ह्या गोष्टी आपल्यामध्ये जेव्हा कमी व्हायला लागतात, तेव्हा सकारात्मक गोष्टींचे आपल्या मनामध्ये संचारण होते आणि परिस्थिती आपोआपच बदलते
असं मला तरी वाटतं. आजच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाच्या अभिषेकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पांना मी सर्वप्रथम जल अभिषेक करून घेतला. त्यानंतर पंचामृताने मी अभिषेक केला आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा जल अभिषेक करून घेतला. एका बाजूला गणपती बाप्पांवरती जल अभिषेक मी सुरू ठेवला आणि त्याचबरोबर अथर्वशीर्षाचे सुद्धा पठण करून घेतले. तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त फलदायक ही चतुर्थी व्हावी यासाठी अथर्वशीर्षाचे तुम्हाला जितके जमेल तितके वेळा तुम्ही त्याचे नामस्मरण करू शकता, तितके वेळा तुम्ही त्याचे आवर्तन करू शकता. मग ती तुम्ही 11 वेळा करू शकता, 21 वेळा. जितकं जास्त तुम्हाला जमेल तितक्या वेळा हे करणं हे जास्त फलदायी समजलं जातं. आणि अगदीच जर शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तरी अथर्वशीर्ष म्हणणं, तसेच गणपती स्तोत्र, मंत्रपुष्पांजली आणि गणपतीची आरती ह्या 3-4 गोष्टी तरी कराव्यात. तर मी इथे पूजा करून घेत आहे. तोपर्यंत आपण आज अंगारकी चतुर्थीचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊयात. मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने अंगारक याला वर दिला की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास तिचे निवारण होते. कथेमध्ये आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय. असे मानले जाते की गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा तो वर होता. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले. असे मानले जाते की 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती ही उपासकांना अंगारकी चतुर्थी केल्यामुळे मिळते. मंगळाच्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानयुगे लोकांमध्ये वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील असे गणपती बाप्पाने मंगळाला वरदान दिले होते. तर ही संकष्टी इतकी महत्त्वाची मानली जाते. तर आजचा हा तुम्हाला मी जी सजावट केली आहे किंवा एक असं वाटलं पूजा तुम्हाला आजची हे मला नक्की सांगा. कारण आज मी थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. आज स्वामींनासुद्धा मी नवीन लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि टिटवाळ्यावरून आणलेलं हे मला पिवळ्या रंगाचं एक वस्त्र आमच्याकडे घरामध्ये होतं, अनेक दिवस होतं. पण त्याला सुद्धा आज मला वापरण्याचा छान असा आजच्या मस्त दिवशी असा योग आलेला आहे. त्यामुळे आजची पूजासुद्धा खूप वेगळी दिसत होती. नेहमी मी पितळेचे दिवे लावते माझ्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर आज मी मातीचेच वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे जे दिवे आहेत त्यातले जास्त करून एलिफंट शेपचे जे दिवे होते ते मी आज वापरले होते. इथे तुम्ही बघू शकता आणि सगळे दिवे प्रज्वलित केल्यानंतर देव्हारा असा सुंदर असा तेजोमय झाला होता आणि एक वेगळंच असं प्रकाशाचं वलय माझ्या देव्हाऱ्यामध्ये निर्माण झालं होतं. त्यामुळे मला असं खूप छान वाटत होतं आज देव्हाऱ्याकडे पाहताना सुद्धा. या विकेंडला आम्ही अजून एक महत्त्वाचं काम संपन्न केलं. ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बुक करण्याचं काम. तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या मूर्तीला प्राधान्य देता हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आम्ही इथे आज बोळिंजकर या गणपतीच्या कारखान्यामध्ये आलो आहोत. ठाण्यातील हा सर्वात मोठा आणि जुना असा कारखाना आहे. जवळजवळ ह्या कारखान्याला 80 वर्ष आता पूर्ण होत आलेली आहेत. 1944 पासून या कारखान्याची सुरुवात झाली. इथे तुम्हाला मूर्तीमध्ये साध्या रंगांमध्ये तसेच मेटॅलिक आणि वेल्वेट अशा कलरमध्ये गणपतीच्या मूर्त्या उपलब्ध आहेत. 1 फुटापासून ते 3.5 फुटांपर्यंतची मूर्ती या कारखान्यामध्ये उपलब्ध आहे. इथे जास्त करून तुम्हाला घरगुती गणपती मिळतील.
तसेच पर्यावरणपूर्वक शाडूच्या आणि पीओपीच्या अशा दोन्हीही प्रकारच्या मूर्ती या कारखान्यामध्ये ठेवल्या जातात. तसेच इथे पारंपरिक पद्धतीच्या मूर्ती तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुम्हाला इथे मिळतात. जर तुम्ही आयत्या वेळी जर इथे मूर्ती घ्यायला याल, तर कदाचित मूर्ती उरल्या असतील तरच तुम्हाला इथे मिळू शकतील. त्यामुळे इथे तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे किती सुंदर आणि आकर्षक विविध प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. सर्वात लहान म्हणजे 1 फुटापासून सर्वात मोठी म्हणजे 3.5 फुटांपर्यंत या कारखान्यामध्ये गणपतीच्या मूर्ती उपलब्ध असतात. सध्या लेटेस्ट फॅशनमध्ये असलेल्या स्किन कलर टोनमधील गणपतीसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच गणपतीच्या मूर्तीमागे जर तुम्हाला प्रभावळ हवी असेल किंवा सिंहासनावर बसलेला मोठा गणपती जर तुम्हाला हवा असेल, तर तशा सुद्धा मूर्ती इथे उपलब्ध आहेत. याशिवाय जर तुम्हाला साधा असा पाटावर बसलेली छोटीशी मूर्ती जरी हवी असेल, तरीसुद्धा यांच्याकडे इथे खूप व्हरायटीमध्ये गणपती उपलब्ध आहेत. आम्ही दरवर्षीच पर्यावरणपूरक अशी शाडूचीच मूर्ती प्रेफर करतो. त्यामुळे ह्या वर्षीसुद्धा आम्ही शाडूचीच मूर्ती बुक केलेली आहे. कोरोनामध्ये घरच्या घरीच विसर्जन करायचे होते. तेव्हापासून आम्ही जरा लहान मूर्तीच घेत आहोत. याआधी आम्ही थोडीशी मूर्ती मोठी अशी सुद्धा बुक केलेल्या होत्या आधी 2-3 वर्ष. पण मागच्या वर्षी मागच्या 1-2 वर्षांपासून आम्ही लहान मूर्तीच घेतो. कारण की ती विसर्जनासाठी सुद्धा सोपी असते आणि शाडूच्या मूर्तींना जर तुम्ही बघाल तर वजन सुद्धा जास्त असतं. त्यामुळे ही जर तुम्ही शाडूची मूर्ती तुम्ही सुद्धा घेत असाल तर लहान मूर्ती घेतली तर ती विसर्जनासाठी सुद्धा सोपी असते. कारण मूर्ती जेवढी लहान असते, तेवढं तिचं विघटन होण्याचा वेळ हा कमी लागतो. त्याचं विघटन हे लगेच होतं. भगवंत हा शेवटी भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे तुमच्या बाप्पाची मूर्ती किती मोठी आहे किंवा लहान आहे किंवा तुमचं डेकोरेशन किती जास्त आहे, महाग आहे किंवा स्वस्त आहे, या सगळ्या गोष्टी शेवटी गौण ठरतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे श्रद्धाभाव, तुमची भक्ती. तर तीच महत्त्वाची आहे. त्यात लीन तुम्ही जितकं जास्त व्हाल, तितकं तुम्हाला तुमच्या श्रद्धेचं फळ मिळेल आणि असंच मला नेहमी वाटत असतं, की ह्याच गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या असल्या पाहिजेत. तुम्हाला हा आजचा बाप्पा विशेष भाग आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.